राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, भरपूर दादांनी अशा टिपण्या केल्या, दादा दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालेला आहे आणि 50% लिव्हर डॅमेज झालेला आहे. तर तुमच्याकडे असा एखादा आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे का जेणेकरून लिव्हर रिकवर होईल? आणि मंडळी, गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे तुमचा दादा तुम्हाला प्रत्येक आजाराविषयी व्हिडिओ बनवतच असतो. तर मंडळी बघू शकता, हे आहे आपलं आयुर्वेदिक कडुलिंबाचं झाड. मंडळी, याला आमच्याकडे आहे ना गावाकडील डॉक्टर असं म्हणतात, जर तुमचं पोट स्वच्छ राहिलं तर तुमच्या किडन्या व्यवस्थित राहील, लिव्हर व्यवस्थित राहील, रक्त व्यवस्थित राहील, रक्तातील इन्सुलिन व्यवस्थित टिकून राहील. आणि जर मंडळी तुमच्या शरीरामधील जर रक्त व्यवस्थित राहिलं तर तुम्हाला बीपी शुगर असे त्रास अजिबात होणार नाही. आणि मंडळी, कडुलिंबाचं झाड, कडुलिंबाची पानं आपल्या शरीरासाठी वरदान असतात आणि अमृतापेक्षा काही कमी नसतात. मंडळी, तुमचं किती लिव्हर खराब झालेला असू द्या, 50% डॅमेज असू द्या, 70% डॅमेज असू द्या, किडन्याला सूज आलेली असू द्या, तर त्यासाठी काढा कसा बनवायचा आहे ना, हे बघा. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आपण, हे मी पातेल्यात टाकतो. तर मी हे कडुलिंबाचे पानं घेतलेले आहे, शेतातूनच धुवून आणलेले आहेत. तर मंडळी, काढा बनवण्यासाठी ना हे कडुलिंबाचे पानं आपल्याला 10 ते 12 घ्यायचे आहेत. बघू शकता, मी एवढे 10 ते 12 पानं घेतलेले आहे. तुमचं किती लिव्हर डॅमेज असू द्या, 100% भरून येणार म्हणजे भरून येणारच. मंडळी, ह्या कडुलिंबाच्या पानाचा जो काढा आहे ना, आपल्या लहान मुलांना अवश्य देत जा. आता लहान मुलांना हा काढा का द्यायचा? लहान मुलामध्ये ना कफाचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आपण जर पहिलीला गेलो तर 10वीपर्यंत आपल्या शरीरामध्ये कफाचं प्रमाण असतं. आणि जे मधलं वय आहे, साधारण माझ्यासारखं, आपल्याला वात पित्ताचा त्रास असतो. जेव्हा माणूस वयस्कर होतो ना, तेव्हा त्या व्यक्तीला वाताचा त्रास सुरू होतो. हे जर 3 घटक व्यवस्थित जर राहिले आपल्या शरीरामधील, वात पित्त कफ संतुलित जर राहिले ना, तर आपलं शरीर कधीच आजारी पडणार नाही. आणि मंडळी, जर तुमचा चेहरा व्यवस्थित ठेवायचा असेल, हातावरच्या पायावरच्या ज्या सुरकुट्या पडलेल्या असतात ना, त्या जर क्लीन करायच्या असतील ना, ह्या कडुनिंबाच्या पानाचा काढा तुम्हाला नित्यनियमाने घ्यावाच लागणार. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, शेळ्या असू द्या, मेंढ्या असू द्या, माणूस असू द्या, प्रत्येक व्यक्तीच्या पोटामध्ये आहे ना भरपूर जंतू असतात. आता मेंढ्यासुद्धा हा पाला खातात कडुनिंबाचा, शेळ्यासुद्धा खातात. फक्त काय होतं, आपणच ह्या कडुनिंबाचा पाला खात नाही, याच्या गोळ्या बनवून खात नाही, ह्या कडुनिंबाच्या पानाचा काढा बनवून पित नाही. तर मंडळी, गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला तुमचा दादा अगदी प्रामाणिकपणे काढे दाखवत असतो, वनस्पत्या दाखवत असतो, निसर्गाचे फायदे सांगत असतो. मंडळी, तुम्ही एक लक्षात ठेवा, निसर्गामधील जर कुठलं आयुर्वेदिक झाड असेल, ते फक्त आणि फक्त कडुनिंबाचं झाड आहे. मंडळी, पूर्वी कोलगेट नव्हतं, आपल्याला दात घासायला ब्रश नव्हता. आपले जे जुनी लोक होती ना, लिंबाच्या काडीने, बाबळीच्या काडीने, बुरीच्या काडीने आणि पिरूच्या काडीने नित्यनियमाने दात घासायचे. आपला काढा असा खळखळ उकळत आहे आणि काढ्याला आता कलर यायला सुरुवात झालेली आहे. फक्त याचं पथ्य असं असणार आहे, 1 ग्लास पाणी आपल्याला उकळून अर्धा ग्लास बनवायचा आहे. आणि मंडळी, किती सरळ आणि सोपा मार्ग आहे. आपण जर दवाखान्यामध्ये गेलो, एक इंजेक्शन घेतलं तर 200 रुपये लागतात, गोळ्या घेतल्या तर 500 रुपये लागतात. आणि आपल्याला जर जुलाब होत असतील, प्रचंड पोट खराब झालेलं असेल, जर तुम्ही 2 दिवस सकाळी सकाळी उठून हा जर काढा बनवला लिंबाचा आणि जर ते जर पिले, तर तुमचं परत 6 महिने पोट कधीच खराब होणार नाही, तुम्हाला 6 महिने जुलाब कधीच होणार नाही. आणि मंडळी, जर आपल्याला गंभीर स्वरूपाचा आजार जर असेल लिव्हरचा, एकदा जर लिव्हर डॅमेज झालं तर कुठलाच व्यक्ती जगू शकत नाही. लिव्हर जर डॅमेज झालं तर मृत्यूशी झुंज द्यावा लागते आपल्याला. पण एवढा मोठा खर्च करायचा लिव्हरसाठी, तरी लिव्हर रिपेअर होत नाही. आणि आता भरपूर अशी सोय आलेली आहे लिव्हर बदलवणं. पण काय असतं, ओरिजिनल शरीर आणि खरं शरीर ते नैसर्गिक शरीर असतं. तुमच्या एका लिव्हरची किंमत करोडो अब्ज रुपयामध्ये आहे. त्याच्यामुळे लिव्हरची काळजी घेत जा. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर लघवी पिवळी आली, रक्तामध्ये जर काही बदल वाटला, रक्त घट्ट वाटलं, उष्णता झाली, लघवीची जळजळ झाली, तर तुम्हाला फक्त 2 दिवस ह्या कडुलिंबाचा काढा बनवायचा आहे आणि प्यायचा आहे सकाळी सकाळी. मंडळी, तुम्हाला सांगतो, 6 महिने तुमच्या शरीरात उष्णता दिसणारच नाही. पण चला मंडळी, भरपूर ताई दादा कमेंट करतात, दादा जास्त फायदे सांगत नका जाऊ, व्हिडिओ मोठा होतो आणि मोठा व्हिडिओ बघायला कंटाळा येतो. तर चला मंडळी, आता काढा उकळलेलाच आहे आपला. ह्या कडुनिंबाचा जर काढा पिले, तुमच्या शरीरावर कधी बुरशीजन्य आजार येणार नाही. आतून जे व्हायरल बॅक्टेरियल म्हणतो आपण, आपल्याला काय असतं, कोणाचं व्हायरल होतं असतं बघा. एखाद्या व्यक्तीच्या जवळ गेलो, त्या व्यक्तीला सर्दी असली की आपल्याला लगेच सर्दी होती. पण तुमच्या पोटामध्ये, शरीरामध्ये जर ह्या कडुनिंबाचा काढा जर असेल, त्याचा असर जर असेल, तर तुमच्या शरीरावर आहे ना कुठलंही व्हायरल इन्फेक्शनचं असर होणार नाही. मंडळी, काय असतं, जोपर्यंत आपलं शरीर व्यवस्थित असतं ना, तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. पण भरपूर व्यक्तींना बघतोय मी, त्यांच्या पोटामध्ये अल्सर तयार होतं, आतड्यामध्ये अल्सर तयार होतं, रक्तामध्ये अल्सर तयार होतं, फुफ्फुसामध्ये, किडनीमध्ये
आणि लिव्हरमध्ये अल्सर तयार होत असतं आणि तेच अल्सर नेमकं आपलं कोणत्या गोळ्या औषध बरं करणार आहे. मंडळी, तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला निसर्गामधील एकदम फुकटचे उपाय सांगत असतो आणि इतके काय जालम उपाय सांगत असतो ना. माझे उपाय आहे ना ब्रह्मास्त्र असतात, ब्रह्मास्त्र. जो तुम्हाला आजार असेल ना तो तुमचा 100% दूरच झाला पाहिजे अगदी 7 ते 8 दिवसामध्ये. तर चला मंडळी, आपण 5-10 मिनटं काढा असं उकळून घेतलेला आहे. चला आपण आपला काढा ग्लासामध्ये काढून घेऊया. अजून थोडा उकळून घेतला असतं तरी जमलं असतं, पण असू द्या. ग्लासामध्ये लवकर गार होणार नाही आपला काढा. मी एका प्लेटमध्ये काढून घेतो म्हणजे हा आपला आयुर्वेदिक काढा थंड होईल लवकर. तर चला मंडळी, आपला काढा थंड झालेला आहे. आता आपल्याला काढा प्यायचा आहे. तुमचं जर लिव्हर डॅमेज असेल 50% असू द्या, 70-80% असू द्या, हा उपाय तुम्हाला 11 दिवस करायचा आहे सलग लगातार. मंडळी, लिव्हरसाठी तुम्ही हा उपाय 11 दिवस जर केला ना 70 ते 80% लिव्हर तुमचं व्यवस्थित होणार आहे या काढा पिण्यासाठी. काढा आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे. हा काढा आता थोडा कोमटच आहे. मंडळी, इतका काय प्रचंड कडू काढा आहे ना. मी 15-20 पानं घेतली होती, पण तुम्ही एका व्यक्तीसाठी 10 ते 12 पानं घेऊ शकता. मंडळी, मी काढा पिलो, पण इतकं काय अंग कडवट पडलेलं आहे ना. पण तोंडामध्ये पोटामध्ये गार पडलेला आहे बरं का. काढा पितानी इतका काय कडू काढा लागला ना. पण आता असा श्वास घेतला ना आपण तर गारवा जात आहे, म्हणजे थंड हवा जात आहे आपल्या पोटामध्ये. मंडळी, ढेकर आला असं डोकं तडतड करायला लागलं. इतका कडुनिंबाचा काढा डेंजर असतो. पण भ्यायचं नाही हा, पण भ्यायचं नाही बरं का. आपल्या शरीरासाठी हा काढा अमृतापेक्षा काही कमी नसतो. मंडळी, ढेकर आला हा काढा इतका कडू असतो ना, पण अजिबात आपल्याला भ्यायचं नाही. हा काढा अमृतापेक्षा काही कमी नसतो आपल्या शरीरासाठी. मी लवकर पाणी पितो याच्यावर. फार प्रचंड तोंड असं कडू पडलेलं आहे माझं. पण चला, काढा पिऊन एकदम छान वाटलं बरं का. तर तुम्ही काय करत जा, आपल्या शेतामध्ये, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, निसर्गामध्ये भरपूर असे कडुनिंबाचे झाडं असतात. त्याचे असे व्यवस्थित पानं आणा, कवळे कवळे पानं आणा, निब्बर पानं आणा. पण जर कवळे पानं आणले तर आपल्या शरीरासाठी अतिउत्तम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा काढा तुम्हाला प्यायचा आहे. आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्या छातीमध्ये कफ असेल, खोकला प्रचंड असेल आणि सर्दी तर विचारूच नका, शिंका वारंवार येत असतील, नाकामधून भरपूर अशी सर्दी जर पडत असेल तर कडुनिंबाच्या झाडाखाली जायचं आहे. कडुनिंबाची साल काढायची आहे. अगदी छोटासा तुकडा काढा एका व्यक्तीसाठी आणि ती साल म्हणजेच तो तुकडा खळखळ उकळून घ्यायचा आहे. आणि जसा मी तुम्हाला याचा काढा बनवून दाखवला ना, त्या सालीचा तुम्हाला काढा बनवायचा आहे. पण काय असतं, तो काढा पिले काय आणि ह्या कडुनिंबाच्या पानाचा काढा पिले काय एकच आहे. कारण की कडुनिंबाचं झाड, त्याचं मूळ, त्याची साल सर्व गुण संपन्न असणारं असं कडुनिंबाचं झाड आहे. तर कडुनिंबाच्या पानाचा, कडुनिंबाच्या झाडाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करा. निसर्गाने आपल्याला भरपूर झाडं दिलेली आहेत, वनस्पती दिलेल्या आहेत, पण त्याचा आपल्याला फायदा घेता येत नाही. आपले जुनी लोक, अर्थातच आजी आजोबा पणजोबा यांच्या काळामध्ये दवाखाने नव्हते. त्यांचं झाडावर प्रेम असायचं, आयुर्वेदिक रानभाज्यावर प्रेम असायचं, म्हणून त्यांचं शरीर असं ठणठणीत असायचं. तर चला मंडळी, तुम्हाला आज कडुनिंबाच्या पानाचा काढा बनवून दाखवलेला आहे ना मी, तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. उद्यापासून जर कोणाला त्रास असेल, लिव्हरचा असू द्या, किडनीचा असू द्या, शरीरात उष्ण असू द्या, त्यांनी पुरेपूर या काढ्याचा उपयोग नक्की करा. आणि मंडळी, तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, तुमचा भरभरून असा प्रतिसाद आहे. तुम्ही गावची चव या यूट्यूब चॅनलला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. तर चला मंडळी, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.